आपल्यासोबत भाजप आमदार सुरेश धस आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुरेश धसजी, अधिवेशन सुरू आहे, संपत आलं आता. या अधिवेशन काळापूर्वी तुम्ही अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे, अनेक प्रकरणं समोर आणलेली आहेत. थेट प्रश्न आहे, प्रकरणांचं काय झालेलं आहे? सरकार या सगळ्यावरती काम करतंय? निश्चितपणे काम केलेलं आहे. मी जे प्रकरण काढलेलं होतं ते संतोष देशमुखांच्या खुनाच्या बाबतीत मागच्या वर्षी याच अधिवेशनामध्ये, आणि त्याच्यावर ते काम झालंय. 3 महिन्याच्या आत त्याचा चार्जशीट दाखल झालंय आणि आता चार्ज फ्रेम पर्यंत ती केस आलेली आहे. आता चार्ज फ्रेम करून घेऊन लवकरात लवकर तिचा निकाल लावून घेणे याच्याकडे आमचा कल त्या ठिकाणी आहे. कायद्याचं पालन करणारं हे सरकार असताना इतका कालावधी का लागत आहे? हे बघा, न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, न्यायालयीन प्रक्रिया ही काही सरकारच्या हातामध्ये त्या ठिकाणी नसते. सरकारी वकील आपली प्रभावीपणे बाजू मांडतायत. उज्ज्वल निकम साहेब, त्यांच्या जोडीला कोल्हे साहेब आहेत. परंतु काय की कायद्याच्या कुठंतरी केस आहेत का तरी आपल्याला कुठं सापडतंय का, सांड सापडते का, सांड म्हणतो आपण त्याला, तशी सापडते का असा प्रयत्न समोरच्या बाजूकडून होतो. कधी माफीनामा मागितला जातो, कधी आम्हाला बेल द्या म्हणलं जातं. परंतु त्याच्यामध्ये सरकारी वकील कुठेही, आता गिराशे साहेब आमचे संभाजीनगर कोर्टामध्ये गव्हर्नमेंट फीडर म्हणून काम पाहतात. त्यांनी अतिशय प्रभावीपणे संतोष देशमुखांची कालही बातमी, म्हणजे परवाच्या जी तारीख झाली तिथं मांडलेली आहे. आता 16 तारीख दिलेली, तिथे मांडतील आणि जो बीडच्या न्यायालयाने निकाल दिलेला आहे तोच कायम हायकोर्टामध्ये होईल. आणि हायकोर्टापर्यंत गेले, हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी त्याच्यामध्ये काय होईल असं मला वाटत. अण्णा, एक प्रकरण आहे पार्थ पवार यांचं, मीडिया कंपनीचं, त्यावरती चर्चा या अधिवेशनात कुठे दिसत नाहीये. या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास अनेक कोटींचा जमिनीचं प्रकरण असेल, मात्र त्यानंतर स्वतः अर्थमंत्री त्या सगळ्यामध्ये लक्ष घालताना पाहायला मिळेल. मात्र हे सगळं जर पाहायला गेलं तर चर्चा अधिवेशनात कुठेच होताना पाहायला मिळत नाहीये. हे बघा, हे काम कोणाचं आहे? विरोधी पक्ष. विरोधी पक्षाचे कोणीतरी सभासद, एक तरी सभासद येऊन इथे हल्ला केलाय, गुल्ला केलाय, आरडाओरडा केलाय असं बोललंय का? तर पायऱ्यावरती नाही ओरडलं. सभागृहात सुद्धा जे आहे ते विरोधी पक्षाची भूमिका मला वाटतं प्रभावीपणे ते राबवत नाही. एकीकडे विरोधी पक्षाची प्रभावी भूमिका नाही दिसली, मान्य, पण दुसरीकडे आपण पाहतो की सुरेश अण्णा धस म्हणजे चुकीला माफी नाही, गेल्या वर्षभरात पाहिलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. मग आता या प्रकरणामध्ये अण्णा या प्रकारे आक्रमक का नव्हतं? मग ते आतमध्ये असेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणामध्ये स्थगिती दिलेली आहे. क्लिअर कट त्या व्यवहाराला स्थगिती दिली. त्याच्यानंतर त्याच्यामधले ती जी लेडी आरोपी आहे त्या आरोपीला अटक सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आता काही लोक हायकोर्टात गेलेले आहेत. काय आहे, जी सरकारची बाजू ज्या ठिकाणी ठामपणे करायची ती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, म्हणून आम्ही त्याच्यावरती काही बोलत नाही. शेवटचा प्रश्न, दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाहीये, तुम्ही विधान परिषदेतून येतात. विधान परिषदेमध्ये ठरवून बोललं जातं, विरोधकांना बोलू दिलं जात नाही, आरोप असे विरोधक करतात, तथ्य आहे का या? असं कोणाला बोलायला अडवता येत नाही. आणि काय आहे की ती जी वरची सभापतीची खुर्ची आहे, ही सभापतीची खुर्ची ही न्यायदानाची खुर्ची आहे. आणि शक्यतो त्या खुर्चीचा डाव्या बाजूलाच जोगतं माप असतं, उजव्या बाजूला नाही. उजवी बाजू म्हणजे सत्ताधारी बाजू, डावी बाजू म्हणजे विरोधी बाजू. तर शक्यतो जे विधानसभेचे अध्यक्ष असो किंवा विधान परिषदेचे सभापती असो, मी दोन्ही सभागृहामध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळं मला माहिती आहे. आणि वरती बोलू दिलं जात नाही वगैरे असं कधीच होऊ शकत नाही. बोलायला वेगवेगळे आयुध आहेत, त्या आयुधाचा वापर केल्याच्या नंतर त्यांना कोणालाही अडवता येत नाही. त्यांना बोलू दिलं जातं, बोलावं लागतं. आणि बोलण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपदच हवं, ही त्याची काही आवश्यकता नाही. हे मान्य आहे, पाशवी बहुमताचा काही सवाल नाही. हे सरकार घाबरत आहे, विरोधी पक्ष नेते. हा, कुठं घाबरतो सरकार? कशाला घाबरेल?
तुम्हाला विरोधी पक्ष नेता असण्यासाठी जी संख्याबळ पाहिजे गरजेची आहे ती. जे गरजेचे आहे. पण ते अगोदरचा उल्लेख करतात की तेव्हा संख्याबळ नाही, नव्हती, नाही, तेव्हा एक विरोधी मिनिट आहे का ते अगोदर होत, परंतु जे नियमावलीमध्ये जे आहे संविधानाच्या याच्यामध्ये जे आहे, आता तुम्ही बघा बिहारमध्ये फक्त एक जागेमुळं विरोधी पक्ष नेते पद वाचले. जर एक जागा आरजेडीची कमी झाली असती तरी सुद्धा त्यांनाही विरोधी पक्ष नेते पद मिळालं नसतं. कारण तिथे 243 पैकी 202 जे विधानसभा सदस्य आहेत ते बिहारच्या जनतेने एनडीएचे निवडून दिले. भाजपा नितीश कुमार साहेब, रामविलास पासवान साहेबांचे चिरंजीव त्यांच्या पक्षाला भरभरून मतं दिले आणि आणखी एक पक्ष सभागृहाला विरोधी पक्ष नेता नसणं हे योग्य आहे का? त्यांनी काही विशेष फरक पडत नाही. विरोधी लोकशाहीचा गाडा चालवण्यासाठी सत्ताधारी हे बघा, विरोधक गरजेचं आहे. लोकशाहीचा गाडा चालवण्यासाठी तुमच्याकडे 46 संख्या आहे ना खाली. तुम्ही 46 लोक कधीतरी एकत्र सभासद हे जे आहेत त्यांच्यात फूट आहे. अहो ते कुठं हजर आहेत का? विरोधी पक्षाचे किती लोक हजर असतात? 10 लोक सुद्धा नसतात. आम्ही बी शेवटपर्यंत सभागृहामध्ये बसणारे सभासद आहोत, पहिल्यापासून शेवटापर्यंत. त्यांचे 10 सुद्धा सभासद तिथं बसलेले नसतात. शीर्षस्थ नेते सुद्धा कधी बसलेले नसतात. फक्त बाहेर येऊन मीडियावरती बातमी द्यायची आणि आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद द्या, आमचा आवाज दाबला जातोय, आम्हाला बोलून दिलं जात नाही, एवढं बोलताय. सभागृहामध्ये तुम्ही किती सिरियसली काम करता हे आधी सांगा. निश्चितच, पण ज्या प्रकारे पाहतोय की एकीकडे विरोधी पक्ष नेता नसणं, दुसरीकडे सदाभाऊ खोत सुद्धा आलेले आहेत, त्यांच्याही सुद्धा बोलूया. नक्कीच धन्यवाद बोला. सुरेश भाई.